उपवासासाठी आज आपण झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे. उपवास चालू आहे नवरात्राचे आणि 9 दिवसामध्ये आपण वरईची भाकरी, साबुदाण्याची भाकरी, राजगिऱ्याची भाकरी बनवत असतो. पण 9 दिवस उपवासाचे नुसते फराळाचेच पदार्थ खाऊन तोंडाची चव गेलेली असते. त्यामुळे आज आपण झणझणीत असा उपवासासाठी मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे. मिरच्या इथे तिखट नसणाऱ्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तो तिखट पाहिजे नसेल तर तुम्ही इथे तिखट मिरच्या घेऊ शकता. धुवून घ्यायच्या आणि मिरच्या अशा तोडून घ्यायच्या. तोडून घेतल्यामुळे काय होतं, मिरच्या परतत असताना अंगावरती उडत नाही. त्यानंतर ना इथे मी काय केलंय, कढईमध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या, शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घालून घ्यायचं आणि गवळे गवळे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचं आणि मिरच्यांना सुद्धा डाग पडेपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं. त्यानंतर ना काय करायचं आहे, 1 किंवा 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. जर तुम्ही तेल वापरत असाल तर शक्यतो शेंगदाण्याचंच तेल वापरा, नाहीतर गाईचं तूप तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर ना तुपामध्ये शेंगदाणे आणि मिरच्या व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आहे डाग पडेपर्यंत. एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आणि थंड झालं की आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि प्लस मोडवरती आपल्याला हे अगदी एक अर्धा मिनिट पण लागणार नाही इतकं आपल्याला ते फिरून घ्यायचं. किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर सरळ तुम्ही खलबत्त्यामध्येही ठेचा टेचून घ्या. तर इथे माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे मी काय केलं आहे, मिक्सरला फिरून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय जास्त बारीक झालेलं नाही आहे, जास्त मोठंही नाही आहे. अगदी व्यवस्थित जसा खलबत्त्यात टेचून घेतो अगदी तसंच आपला तो इथे बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जेव्हा आपण हे फिरून घेतो किंवा टेचून घेतो ना, तेव्हा त्यामध्ये जो कचवटपणा जो असतो तो अगदी इथे बाहेर निघतो. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, थोडासा ठेचा परत आपल्याला एकदा इथे परतून घ्यायचा आहे. काय करायचं आहे, कढईमध्ये 1 चमचाभर किंवा 2 चमचेभर तूप घालून घ्यायचं. त्यामध्ये अगदी थोडीशी जिरी घालायची. जिरी जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही जिरी इथे घालू शकता, पण उपवासाला जिरी चालते त्यामुळे तुम्ही इथे घातली तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर बनवून घेतलेला ठेचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि नंतर ठेचा आपल्याला चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा. इतका छान लागतो. नक्की या पद्धतीने दुसरी कोणतीही उपवासाची फराळासाठी भाजी तुम्हाला इथे लागणार नाही. ठेच्यामुळे तोंडाची गेलेली चव सुद्धा येते आणि अगदी पोट भरून आपण भाकरी इथे खातो. तर इथे आपण ठेचा चांगला परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही हा काढून घेऊ शकता. अगदी एकदा बनवला तरी तुम्ही हा 2-3 दिवस सहज खाऊ शकता, काहीच होत नाही. रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. उपवासाचा ठेचा कसा बनवायचा ती आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा.